नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत 2024मध्ये झालेली धाराशिव जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठीची प्रश्नपत्रिका। चला तर मग सुरुवात करूयात। राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 गृहमंत्री, पर्याय क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि पर्याय क्रमांक 4 लोकसभा सभापती। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती। प्रश्न क्रमांक 2 NACP म्हणजेच नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पॉलिसिंग हे कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 जम्मू काश्मीर, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 राजस्थान आणि पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्रात। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात। प्रश्न क्रमांक 3 स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अन्वये कोणते राज्य देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे? तर पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 राजस्थान आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 4 इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन यांचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 नेदरलँड, पर्याय क्रमांक 3 जर्मनी आणि पर्याय क्रमांक 4 अमेरिका। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रान्स। प्रश्न क्रमांक 5 खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कोठे पार पडली? तर पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 राजस्थान आणि पर्याय क्रमांक 4 बिहार। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू। प्रश्न क्रमांक 6 ICC अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023 चा विजेता संघ कोणता? तर पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका आणि पर्याय क्रमांक 4 इंग्लंड। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत। प्रश्न क्रमांक 7 3, 7, 11, 15 अशा अनेक या संख्येमालेतील पहिल्या 40 संख्येची एकूण बेरीज किती? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 41 20, पर्याय क्रमांक 2 32 40, पर्याय क्रमांक 3 33 20 आणि पर्याय क्रमांक 4 3200। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3240 म्हणजेच 3240। प्रश्न क्रमांक 8 105 गुणिले 95 म्हणजेच किती? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 9975,
पर्याय क्रमांक 2 9,985, पर्याय क्रमांक 3 9,875 आणि पर्याय क्रमांक 4 9,995. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9,975. प्रश्न क्रमांक 9. शंकर शेटनी आपल्या जवळील एकूण रकमेच्या 2/3 भाग आपल्या मुलाला दिला. 1/4 भाग अनाथाश्रमाला देणगी म्हणून दिला व उरलेले 50,000 रुपये बँकेत ठेवले, तर त्यांच्याजवळ एकूण रक्कम किती होती? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 8 लाख रुपये, पर्याय क्रमांक 2 5 लाख रुपये, पर्याय क्रमांक 3 4 लाख रुपये आणि पर्याय क्रमांक 4 6 लाख रुपये. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 10. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 जिल्हा अध्यक्ष, पर्याय क्रमांक 2 पालकमंत्री, पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी आणि पर्याय क्रमांक 4 मनपा आयुक्त. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 11. सावळा ग रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 उत्प्रेक्षा, पर्याय क्रमांक 2 उपमा, पर्याय क्रमांक 3 रूपक आणि पर्याय क्रमांक 4 यमक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपमा. प्रश्न क्रमांक 12. गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 देशी, पर्याय क्रमांक 2 तत्सम, पर्याय क्रमांक 3 तद्भव आणि पर्याय क्रमांक 4 तात्विक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तत्सम. प्रश्न क्रमांक 13. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 राजीव, पर्याय क्रमांक 2 सरोज, पर्याय क्रमांक 3 अंबुज आणि पर्याय क्रमांक 4 वायस. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायस. प्रश्न क्रमांक 14. मोजके असे बोलणारे म्हणजे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मनकवडा, पर्याय क्रमांक 2 मितभाषी, पर्याय क्रमांक 3 बोलघेवडा आणि पर्याय क्रमांक 4 अप्पलपोटी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मितभाषी. प्रश्न क्रमांक 15. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 वि. स. खांडेकर, पर्याय क्रमांक 2 वि. वा. शिरवाडकर, पर्याय क्रमांक 3 वि. दा. करंदीकर आणि पर्याय क्रमांक 4 पु. ल. देशपांडे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 16. शुद्ध शब्द ओळखा. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आध्यात्मिक दीर्घ वेलांटी, पर्याय क्रमांक 2 आध्यात्मिक दीर्घ वेलांटी, पर्याय क्रमांक 3 आध्यात्मिक ह्रस्व वेलांटी आणि पर्याय क्रमांक 4 आध्यात्मिक ह्रस्व वेलांटी.
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आध्यात्मिक रस व वेलांटी. प्रश्न क्रमांक 17. जर THANE बरोबर VJCPG तर पुणे म्हणजे PUNE बरोबर काय? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 RVPG, पर्याय क्रमांक 2 RWPG, पर्याय क्रमांक 3 RPWG आणि पर्याय क्रमांक 4 RWPF. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 RWPG. प्रश्न क्रमांक 18. प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या ओळखा. 13, 20, 18, 27, प्रश्न क्रमांक 34 आणि 28. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 19, पर्याय क्रमांक 2 21, पर्याय क्रमांक 3 23 आणि पर्याय क्रमांक 4 33. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23. प्रश्न क्रमांक 19, 20 व 21 हे खाली दिलेल्या माहितीवर आधारित आहेत. A, B, C आणि D ने दिलेल्या नमुन्यानुसार 1 रुपयाची नाणी गोळा केली. पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 खाली मिळून 100 नाणी गोळा केली. 2 त्यांच्यापैकी प्रत्येकाने समसंख्येची नाणी गोळा केली. 3 त्यापैकी प्रत्येकाने किमान 10 नाणी गोळा केली. आणि 4 कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही व्यक्तींनी एकत्रित केलेल्या नाण्यांच्या संख्ये इतकीच नाणी गोळा केली. आता यानंतर आपण प्रश्न पाहू. वरील दिलेल्या माहितीनुसार आपण या प्रश्नाचे उत्तर काढू. प्रश्न क्रमांक 19. कोणत्याही व्यक्तीने गोळा केलेल्या नाण्यांची कमाल संख्या खालीलपैकी कोणत्यापेक्षा जास्त असू शकत नाही? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 64, पर्याय क्रमांक 2 36 आणि पर्याय क्रमांक 3 34 आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी काहीही नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 64. प्रश्न क्रमांक 20. जर A ने 54 नाणी गोळा केली तर ज्या व्यक्तीने जास्तीत जास्त नाणी जमा केली आणि ज्या व्यक्तीने दुसऱ्या क्रमांकाची नाणी जमा केली त्या व्यक्तीमध्ये नाण्यांच्या संख्येत किमान फरक काय असू शकतो? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 12, पर्याय क्रमांक 2 24, पर्याय क्रमांक 3 30 आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी काही नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30. प्रश्न क्रमांक 21. यापैकी काही नाणी जर A ने 54 नाणी गोळा केली आणि B ने C ने गोळा केलेल्या नाण्याच्या दुप्पट संख्येपेक्षा 2 अधिक नाणी जमा केली मग B ने जमा केलेल्या नाण्यांची संख्या किती असू शकते? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 28, पर्याय क्रमांक 2 20, पर्याय क्रमांक 3 26 आणि पर्याय क्रमांक 4 22. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 22. प्रश्न क्रमांक 22. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008ला
कोणता वार असेल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सोमवार, पर्याय क्रमांक 2 मंगळवार, पर्याय क्रमांक 3 बुधवार आणि पर्याय क्रमांक 4 गुरुवार. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मंगळवार. प्रश्न क्रमांक 23. 5 मुले एका रांगेत बसली आहेत. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या बाजूला बसला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पार्थिव व सचिन, पर्याय क्रमांक 2 राहुल व सौरभ, पर्याय क्रमांक 3 सचिन व वीरेंद्र आणि पर्याय क्रमांक 4 पार्थिव व वीरेंद्र. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पार्थिव व सचिन. प्रश्न क्रमांक 24. पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबाची बायको ही माझ्या आईबाबाची एकुलती एक मुलगी आहे. तर पूर्वा अर्णवची कोण? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 बहीण, पर्याय क्रमांक 2 मावस बहीण, पर्याय क्रमांक 3 आते बहीण आणि पर्याय क्रमांक 4 मामे बहीण. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहीण. प्रश्न क्रमांक 25. कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 केरळ. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. प्रश्न क्रमांक 26. भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. प्रश्न क्रमांक 27. मिझोराम राज्याची राजधानी कोणती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 दिसपूर, पर्याय क्रमांक 2 ऐझवाल, पर्याय क्रमांक 3 इटानगर आणि पर्याय क्रमांक 4 शिलाँग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऐझवाल. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 म्यानमार, पर्याय क्रमांक 2 मालदीव, पर्याय क्रमांक 3 मॉरिशस आणि पर्याय क्रमांक 4 ताजिकिस्तान. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मालदीव. प्रश्न क्रमांक 29. FIR चा फुल फॉर्म काय आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फास्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, पर्याय क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट,
पर्याय क्रमांक 3 फर्स्ट इन्सिडंट रिपोर्ट आणि पर्याय क्रमांक 4 फास्ट इन्सिडंट रिपोर्ट. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. प्रश्न क्रमांक 30 CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सायबर क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. पर्याय क्रमांक 2 क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. पर्याय क्रमांक 3 क्राईम अँड कस्टम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम आणि पर्याय क्रमांक 4 सायबर क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. प्रश्न क्रमांक 31 पांढरे सोने कशाला म्हणतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चांदी. पर्याय क्रमांक 2 ऊस. पर्याय क्रमांक 3 कापूस आणि पर्याय क्रमांक 4 दूध. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कापूस. प्रश्न क्रमांक 32 पाण्याच्या कोणत्या पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तुषार. पर्याय क्रमांक 2 आळे. पर्याय क्रमांक 3 ठिबक व पर्याय क्रमांक 4 पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ठिबक. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी. पर्याय क्रमांक 2 रायगड. पर्याय क्रमांक 3 ठाणे आणि पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 34 2020 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 निसर्ग. पर्याय क्रमांक 2 तौक्ते. पर्याय क्रमांक 3 गुलाब आणि पर्याय क्रमांक 4 यस. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निसर्ग. प्रश्न क्रमांक 35 मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नांदेड. पर्याय क्रमांक 2 परभणी. पर्याय क्रमांक 3 वाशिम आणि पर्याय क्रमांक 4 हिंगोली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाशिम. प्रश्न क्रमांक 36 भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर. पर्याय क्रमांक 2 भोपाळ. पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 इंदोर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फणस.
पर्याय क्रमांक 2 कुसुम, पर्याय क्रमांक 3 साग आणि पर्याय क्रमांक 4 आंबा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंबा. प्रश्न क्रमांक 38 हुजूर साहेब गुरुद्वार कोणत्या शहरात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नांदेड, पर्याय क्रमांक 2 अमृतसर, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नांदेड. प्रश्न क्रमांक 39 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 ठाणे, पर्याय क्रमांक 3 गोंदिया आणि पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 40 WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आरोग्य, पर्याय क्रमांक 2 शिक्षण, पर्याय क्रमांक 3 रोजगार आणि पर्याय क्रमांक 4 प्रशासन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आरोग्य. प्रश्न क्रमांक 41 मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था, पर्याय क्रमांक 2 शेती व उद्योग दोहोंना समान न्याय, पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव, पर्याय क्रमांक 4 संपत्तीतील असमान वाटप. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव. प्रश्न क्रमांक 42 मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 बिहार, पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार. प्रश्न क्रमांक 43 ब्रिटनचे पंतप्रधान यांचे नाव काय आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गॅब्रियल अट्टल, पर्याय क्रमांक 2 केयर स्टारमर, पर्याय क्रमांक 3 लुईस मॉन्टेनेग्रो आणि पर्याय क्रमांक 4 ऋषी सुनक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे केयर स्टारमर. प्रश्न क्रमांक 44 गगनयान मिशनच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. विधान अ ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. ब हे अभियान इस्रोच्या PSLVच्या XL प्रकाराद्वारे प्रक्षेपित केले जाईल. क मिशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल. आणि ड या मोहिमेच्या यशामुळे USA, रशिया आणि चीननंतर मानवांना अंतराळात पाठविणारा भारत चौथा देश बनेल. यापैकी कोणते विधान योग्य आहे?
आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अ व ब. पर्याय क्रमांक 2 ब क व ड. पर्याय क्रमांक 3 अ क व ड. आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ क व ड. प्रश्न क्रमांक 45. अचंता शरथ कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 क्रिकेट. पर्याय क्रमांक 2 फुटबॉल. पर्याय क्रमांक 3 टेबल टेनिस. आणि पर्याय क्रमांक 4 हॉकी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टेबल टेनिस. प्रश्न क्रमांक 46. RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती. पर्याय क्रमांक 2 न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती. पर्याय क्रमांक 3 बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशर्त प्रकटीकरण. आणि पर्याय क्रमांक 4 मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्सकडे नेणारी माहिती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशर्त प्रकटीकरण. प्रश्न क्रमांक 47. नवीन कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मार्च 2024. पर्याय क्रमांक 2 1 जुलै 2024. पर्याय क्रमांक 3 1 एप्रिल 2024. आणि पर्याय क्रमांक 4 1 जून 2024. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जुलै 2024. प्रश्न क्रमांक 48. धाराशिव जिल्ह्याचे नाव हे कोणत्या नावावरून घेण्यात आले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तुळजाभवानी. पर्याय क्रमांक 2 संत गोरोबा काका. पर्याय क्रमांक 3 धारासूर मर्दिनी. आणि पर्याय क्रमांक 4 एडेश्वरी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धारासूर मर्दिनी. प्रश्न क्रमांक 49. मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक. पर्याय क्रमांक 2 मोबाईल हरविल्यास कळविण्याचे संकेतस्थळ. पर्याय क्रमांक 3 मोबाईल टॉवरच्या सहाय्याने नोंदविलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी. आणि पर्याय क्रमांक 4 मोबाईलधारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार संग्रह यादी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोबाईलधारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार संग्रह यादी. प्रश्न क्रमांक 50. DDoS यापैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फिशिंग. पर्याय क्रमांक 2 संगणकीय जाळ्यातील हल्ला. पर्याय क्रमांक 3 फर्मिंग. आणि पर्याय क्रमांक 4 स्टॅम. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संगणकीय जाळ्यातील हल्ला. प्रश्न क्रमांक 51. भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सायना नेहवाल. पर्याय क्रमांक 2
पी.टी. उषा. पर्याय क्रमांक 3 के. मल्लेश्वरी आणि पर्याय क्रमांक 4 पी.व्ही. सिंधू. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 के. मल्लेश्वरी. प्रश्न क्रमांक 52. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ॲप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सी-विजिल. पर्याय क्रमांक 2 सचेत. पर्याय क्रमांक 3 व्ही-व्ही-पॅट आणि पर्याय क्रमांक 4 कवच. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सी-विजिल. प्रश्न क्रमांक 53. क, च, ट, त, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 स्पर्श व्यंजने. पर्याय क्रमांक 2 अंतस्थ व्यंजने. पर्याय क्रमांक 3 उष्म व्यंजने आणि पर्याय क्रमांक 4 मृदू व्यंजने. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्पर्श व्यंजने. प्रश्न क्रमांक 54. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 इंग्रजी व संस्कृत. पर्याय क्रमांक 2 कानडी व हिंदी. पर्याय क्रमांक 3 संस्कृत व प्राकृत आणि पर्याय क्रमांक 4 संस्कृत व मराठी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संस्कृत व प्राकृत. प्रश्न क्रमांक 55. जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 जगत अधिक नाथ. पर्याय क्रमांक 2 जग अधिक नाथ. पर्याय क्रमांक 3 जगत अधिक नाथ आणि पर्याय क्रमांक 4 जग अधिक नाथ. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जगत अधिक नाथ. प्रश्न क्रमांक 56. अबब, अरेच्चा, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 केवल प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 उभयान्वी अव्यय. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 57. घरोघरी या शब्दाचा समास ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव समास. पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 3 तत्पुरुष समास आणि पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही समास. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव समास. प्रश्न क्रमांक 58. भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सारनाथ. पर्याय क्रमांक 2 पटना. पर्याय क्रमांक 3 इंदोर आणि पर्याय क्रमांक 4 सांची. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सारनाथ.
प्रश्न क्रमांक 59. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती महादेव रानडे. पर्याय क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले. पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. आणि पर्याय क्रमांक 4 गोपाळ आगरकर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती महादेव रानडे. प्रश्न क्रमांक 60. आनंदवन संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 विठ्ठल शिंदे. पर्याय क्रमांक 2 डॉक्टर अभय बंग. पर्याय क्रमांक 3 संत गाडगेबाबा. आणि पर्याय क्रमांक 4 बाबा आमटे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबा आमटे. प्रश्न क्रमांक 61. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 राज्य शासन. पर्याय क्रमांक 2 जिल्हा पोलीस अधीक्षक. पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी. पर्याय क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 62. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 280. पर्याय क्रमांक 2 कलम 324. पर्याय क्रमांक 3 कलम 368. आणि पर्याय क्रमांक 4 कलम 371. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 324. प्रश्न क्रमांक 63. राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 3 जानेवारी. पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी. पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी. आणि पर्याय क्रमांक 4 28 फेब्रुवारी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 64. बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मॅन्डामस. पर्याय क्रमांक 2 को वॉरंटो. पर्याय क्रमांक 3 स्थगन आदेश. आणि पर्याय क्रमांक 4 हिबियस कॉर्पस. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिबियस कॉर्पस. प्रश्न क्रमांक 65. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 केंद्र व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या. पर्याय क्रमांक 2 राजभाषा. पर्याय क्रमांक 3 पंचायत राज. आणि पर्याय क्रमांक 4 महापालिका. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजभाषा. प्रश्न क्रमांक 66. सध्याची लोकसभा कितवी लोकसभा आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 20वी. पर्याय क्रमांक 2 17वी. पर्याय क्रमांक 3 16वी. आणि पर्याय क्रमांक 4 18वी.
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20वी. प्रश्न क्रमांक 67. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कलम 19, पर्याय क्रमांक 2 कलम 21, पर्याय क्रमांक 3 कलम 51 आणि पर्याय क्रमांक 4 कलम 32. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 32. प्रश्न क्रमांक 68. पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पृथ्वीच्या ध्रुवावर, पर्याय क्रमांक 2 पृथ्वीच्या विषुववृत्तावर, पर्याय क्रमांक 3 पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये आणि पर्याय क्रमांक 4 पृथ्वीच्या पृष्ठभागावर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पृथ्वीच्या ध्रुवावर. प्रश्न क्रमांक 69. धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 10 तालुके, पर्याय क्रमांक 2 8 तालुके, पर्याय क्रमांक 3 6 तालुके आणि पर्याय क्रमांक 4 7 तालुके. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 तालुके. प्रश्न क्रमांक 70. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 17 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 2 1 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 3 21 सप्टेंबर आणि पर्याय क्रमांक 4 30 सप्टेंबर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 17 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 71. किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 1993, पर्याय क्रमांक 2 1996, पर्याय क्रमांक 3 1990 आणि पर्याय क्रमांक 4 1992. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1993. प्रश्न क्रमांक 72. धाराशिव जिल्ह्याचे खालीलपैकी भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग कोणते आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 येरमाळा पेढा, पर्याय क्रमांक 2 केसर आंबा, पर्याय क्रमांक 3 कुंथलगिरी खवा आणि पर्याय क्रमांक 4 तुळजापूर कवडीमाळ. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तुळजापूर कवडीमाळ. प्रश्न क्रमांक 73. धाराशिव ते सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 NH50, पर्याय क्रमांक 2 NH52, पर्याय क्रमांक 3 NH55 आणि पर्याय क्रमांक 4 NH56. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 NH52. प्रश्न क्रमांक 74. धाराशिव लोकसभा मतदारसंघ किती विधानसभा मतदारसंघात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 6 आणि पर्याय क्रमांक 4 8. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 06.
प्रश्न क्रमांक 75. धाराशिव जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नळदुर्ग, पर्याय क्रमांक 2 रामलिंग, पर्याय क्रमांक 3 कारंजा आणि पर्याय क्रमांक 4 परांडा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कारंजा. प्रश्न क्रमांक 76. नळदुर्ग शहरातून कोणती नदी जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 भोगावती आणि पर्याय क्रमांक 4 बोरी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बोरी. प्रश्न क्रमांक 77. धाराशिव जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शहर कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तुळजापूर, पर्याय क्रमांक 2 परंडा, पर्याय क्रमांक 3 तेर आणि पर्याय क्रमांक 4 नळदुर्ग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेर. प्रश्न क्रमांक 78. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 3 रमाबाई रानडे आणि पर्याय क्रमांक 4 SM जोशी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 79. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 श्री रा. धो. कर्वे, पर्याय क्रमांक 3 विनोबा भावे आणि पर्याय क्रमांक 4 गो. ह. देशमुख. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 80. तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग, पर्याय क्रमांक 3 भावे प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 81. तू आता काही लहान नाहीस या वाक्यातील होकारार्थी पर्याय निवडा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तू आता मोठा झाला आहेस, पर्याय क्रमांक 2 तू आता लहान उरला नाही, पर्याय क्रमांक 3 तू केव्हा मोठा होणार आहेस आणि पर्याय क्रमांक 4 मोठा हो जसे आता तरी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तू आता मोठा झाला आहेस. प्रश्न क्रमांक 82. संगणकात यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस येत नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 हार्ड डिस्क, पर्याय क्रमांक 2 पेन ड्राईव्ह, पर्याय क्रमांक 3 CD आणि पर्याय क्रमांक 4 मॉनिटर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मॉनिटर. प्रश्न क्रमांक 83. संगणकाची स्मरणशक्ती म्हणजेच मेमरी कशात मोजतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नॉट्स, पर्याय क्रमांक 2 बाईट्स, पर्याय क्रमांक 3 हार्ट्स आणि पर्याय क्रमांक 4 क्यूबिक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाईट्स.
प्रश्न क्रमांक 84, चॅट GPT कशाशी संबंधित आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गुगल मॅप, पर्याय क्रमांक 2 ईमेल, पर्याय क्रमांक 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स. प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, पर्याय क्रमांक 2 देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे, पर्याय क्रमांक 3 संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर करणे, पर्याय क्रमांक 4 पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे. प्रश्न क्रमांक 86, पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 7/8, पर्याय क्रमांक 2 4/7, पर्याय क्रमांक 3 13/21 आणि पर्याय क्रमांक 4 15/18. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7/8. प्रश्न क्रमांक 87, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? तर आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 10 दिवसात, पर्याय क्रमांक 2 8 दिवसात, पर्याय क्रमांक 3 12 दिवसात आणि पर्याय क्रमांक 4 15 दिवसात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15 दिवसात. प्रश्न क्रमांक 88, एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 12 तासात, पर्याय क्रमांक 2 8 तासात, पर्याय क्रमांक 3 24 तासात आणि पर्याय क्रमांक 4 18 तासात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 तासात. प्रश्न क्रमांक 89, 2 विषयाच्या एका चाचणी परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले व 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर 484 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 800 विद्यार्थी, पर्याय क्रमांक 2 840 विद्यार्थी, पर्याय क्रमांक 3 860 विद्यार्थी आणि पर्याय क्रमांक 4 880 विद्यार्थी. हा प्रश्न या परीक्षेमध्ये रद्द केला आहे. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोणती संज्ञा ही मूळ संख्या आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 9, पर्याय क्रमांक 2 13, पर्याय क्रमांक 3 25 आणि पर्याय क्रमांक 4 49. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 13. प्रश्न क्रमांक 91, एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 24 वर्ष, पर्याय क्रमांक 2
48 वर्ष, पर्याय क्रमांक 3 36 वर्षे आणि पर्याय क्रमांक 4 32 वर्षे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36 वर्ष. प्रश्न क्रमांक 92. जर ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे तर बी चे मासिक वेतन हे ए च्या मासिक वेतनाच्या किती टक्के कमी आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 10%, पर्याय क्रमांक 2 9%, पर्याय क्रमांक 3 9-1/11% आणि पर्याय क्रमांक 4 11-1/9%. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9-1/11%. प्रश्न क्रमांक 93. 1चा घन प्लस 2चा घन प्लस 3चा घन प्लस 4चा घन प्लस 5चा घन प्लस 6चा घन प्लस 7चा घन बरोबर किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 784, पर्याय क्रमांक 2 830, पर्याय क्रमांक 3 755 आणि पर्याय क्रमांक 4 665. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 784. प्रश्न क्रमांक 94. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 उजनी, पर्याय क्रमांक 2 जायकवाडी, पर्याय क्रमांक 3 इसापूर आणि पर्याय क्रमांक 4 तोतलाडोह. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जायकवाडी. प्रश्न क्रमांक 95. अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रामायण, पर्याय क्रमांक 2 जातक कथा आणि पर्याय क्रमांक 3 उपनिषद आणि पर्याय क्रमांक 4 महाभारत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जातक कथा. प्रश्न क्रमांक 96. खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि पर्याय क्रमांक 4 गोपाळ आगरकर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ आगरकर. प्रश्न क्रमांक 97. मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 उभयविधी क्रियापद, पर्याय क्रमांक 2 करण रूप, पर्याय क्रमांक 3 सहाय्यक क्रियापद आणि पर्याय क्रमांक 4 संयुक्त क्रियापद. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संयुक्त क्रियापद. प्रश्न क्रमांक 98. 5000 यातील 5 हे कोणते विशेषण आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 साधुसाधित, पर्याय क्रमांक 2 संख्यावाचक, पर्याय क्रमांक 3 गुणवाचक आणि पर्याय क्रमांक 4 सार्वनामिक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संख्यावाचक. प्रश्न क्रमांक 99. पुरण अधिक पोळी या शब्दाचे लिंग कोणते? आता पर्याय पहा.
पर्याय क्रमांक 1 पुल्लिंग, पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंग, पर्याय क्रमांक 3 नपुंसकलिंग आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 100. मी पेरू खातो या वाक्याचा काळ ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 साधा भूतकाळ, पर्याय क्रमांक 2 साधा वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 3 चालू वर्तमान काळ आणि पर्याय क्रमांक 4 साधा भविष्यकाळ. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साधा वर्तमान काळ. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.